आणि आता बातमी येते बीडमधून. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आले होते, त्याच्यानंतर आता विलास गुले हत्या प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये आता अपडेट्स येत आहेत. याचं कारण खासदार बजरंग सोनवणे यांचा पुत्र, त्यांचं नाव इकडे समोर आल्यानंतर त्यांची आता चौकशी झालेली आहे. या संदर्भात SIT ही आता चौकशी करत असून पुरवणी जबाबात नाव आल्यावर खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा सौरभ सोनवणेची SIT कडून 4 तास चौकशी झाली. हॉटेल चालक विलास गुलेंच्या हत्या प्रकरणाला राजकीय रंग मिळालाय. नुकतीच धनंजय मुंडेंनी गुले कुटुंबियांची भेट घेतली. बजरंग सोनवणे पोलिसांवर दबाव टाकतायत असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. त्यामुळे या प्रकरणावरनं मुंडे विरुद्ध सोनवणे सामना पाहायला मिळतोय. तर आरोपींना तात्काळ अटक करावा या मागणीकरता नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केज बंदची हाक दिली होती. केज तालुक्यातल्या टाकळी येथील हॉटेल चालक विलास गुले याची 20 जूनला एका टोळक्याने चाकू हल्ला करून हत्या केली. हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवायला गेलेले विलास याला आपला जीव गमवावा लागलेला. उनको हमने कल ही नोटिस दिया था कि आज हाजिर होने के लिए, तो हाजिर हुए थे टाइम पे। एंड उनको पूरा क्वेश्चन पूछताछ किया क्या कि तुमने कहा उनका वेयर अबाउट्स और उनका कोई लिंक इन्वॉल्वमेंट और पूरा उनका जो भी कहना है वो पूरा हम डीप एनालिसिस किया। पूछा है कि जो भी इन्वेस्टिगेशन रिलेटेड है सब पूछा है, तो जो भी बाहर आता है इन्वेस्टिगेशन के अकॉर्डिंग हम वी विल मूव हेड। आरोप यही था कि उनका एक थार गाड़ी है 1616, तो उसका बारे में वो पूछताछ कर रहे थे। तो उसका भी हम देख रहे हैं कि वो गाड़ी किधर था, कितने टाइम पे किधर था और किधर किधर गया है, और इन्होंने भी इनका टाइमिंग वगैरह कि किधर था और कुछ मिलता जुलता है क्या, सब तपास में चालू है। सत्य परेशान करता है, पराजित नाही। त्यामुळं हे चौकशीचा भाग आहे. चौकशीला पूर्ण सामोरं जाणार म्हणून सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे. काल SIT पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती. मी रात्री सकाळी पर्यंत SITची सर्व टीम माझ्या घरी होती. लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलांपेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे, म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय.